हरी तुझा भवानी रामचंद्र प्रभू बुधाई माता यांना वंदन करतो। राजमाता राष्ट्रमाता अवधूतराव महासाहेब, हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदवी स्वराज विस्तारक राजे रघुजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो। आजच्या या अद्वितीय सोहळ्यात कार्यक्रमामध्ये आदरणीय आपल्या सगळ्यांचे श्रद्धेय आदरणीय परमपूज्य संघचालक डॉक्टर मोहन भागवतजी या ठिकाणी आमच्या गुरुघरांना प्रथम राजे रघुजी महाराजांपासून चालत आलेल्या गुरुघरांना आचार्य जितेंद्र स्वामी महाराज पीठाधीश्वर श्री नाथपीठ जी ज्यांनी आपल्या प्रकाशनाद्वारे या साई पुस्तकांचं आज इथं प्रकाशन करून त्या पुस्तकांचं आधी विमोचन होत आहे असे चंद्रकांतजी लाखे 4 कादंबरी स्वरूपात श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम, श्रीमंत राजे रणोजी महाराज भोसले प्रथम, श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले प्रथम, श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले द्वितीय अप्पासाहेब महाराज या पुस्तकरूपी कादंबऱ्याचे लेखक आदरणीय चंद्रकांत आदरणीय उदय जोशी साहेब, महाची भ्रमंती धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मण महाराज भोसले हे 2 पुस्तकाचे लेखक आदरणीय डॉक्टर भालचंद्र हरदाजी आज एक अद्वितीय सोहळा या ठिकाणी आपल्या समोर होत आहे। नागपूरच्या इतिहासावर हे साई पुस्तक आज एक मोलाचा वाटा ठरणार आहे। नागपूर भोसले घराण्याच्या इतिहासातील आजचा हा सुवर्णक्षण म्हणजे दिवाळी आधी दिवाळी साजरी होत आहे। नागपूर भोसल्यांचा इतिहास अजूनही सर्व भाषेत झाला पाहिजे असा आमचा मानस आहे। माझ्या माहितीप्रमाणे एकाच वेळेस एका प्रकाशकाने इतिहासावरील एकाच व्यासपीठावर एकाच वेळी 6 पुस्तकांचे प्रकाशन कधी झाले नसावे। लाखे प्रकाशनाच्या प्रयत्नाने हे आज या ठिकाणी संपन्न होत आहे। भोसले घराण्याच्या बद्दल गामा काळेसाहेब, बालचंद्र कंधारेजी, गोमा पुरंदरे साहेब, श्रीपादजी चितळे व इतर साहित्यकार आणि इतिहासकारांनी बरेचसे लिखाण केलेले आहे। यानंतर हा प्रयत्न पहिल्यांदाच उदयजी जोशी लिखित राजे रघुजी महाराज, राजे जानोजी महाराज, राजे मुधोजी महाराज आणि मुधोजी महाराज द्वितीय अप्पासाहेब महाराज यांच्या या पराक्रमी 400 पानाच्या अवधील कादंबरी रसिकांसमोर सादर करताना आमच्याकडून जे प्रयत्न करावे ते आम्ही केले। याचबरोबर डॉक्टर भालचंद्र हरदास लिखित महाराची भ्रमंती व राजे लक्ष्मणराव महाराज या 2 ग्रंथांचं विमोचन आज इथं होत आहे। भोसले घराण्यातील इतिहास लोकांपुढे आणण्यासाठी श्री उदयजी जोशी, श्री डॉक्टर भालचंद्र हरदासजी, लाखे प्रकाशनाचे प्रकाशक श्री चंद्रकांत लाखेजी यांचे मी भोसले राजपरिवारातर्फे विशेष आभार व्यक्त करतो। विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाचे शताब्दी वर्ष विजयादशमीच्या उत्सव सोहळ्यानंतर पहिलाच कार्यक्रम नागपूर भोसले राजघराण्याचे पुस्तक विमोचन हा दुग्ध चरकरा योग आहे। येत्या 14 फेब्रुवारीला राजरत्न पुरस्कार सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेले माझ्या लेखांचे प्रकाशन करण्याचा माझा मानस आहे। नागपूरकर भोसले राजपरिवार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे संबंध आजच्या या पुस्तकाच्या राजे लक्ष्मण महाराजच्या पुस्तकामार्फत आपल्या सगळ्यांना एक अटूट सन्मान आपल्या सर्वांना हेच अवगत होणार आहे।
नागपूरकर भोसले राजपरिवार व श्री देवनाथ मठ संबंध हा प्रथम राजे रघुजी महाराजांपासून गुरु घराणे म्हणून हा संबंध आज तक चालू आहे आणि हा असा गावाचा जाईल याचा आम्हाला विश्वास आहे। आणि नागपूरकर भोसले राजघराण्याच्या सीमेवरील असलेल्या धार्मिक संस्था यासाठी जयसिंग राजे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली एक संपादक मंडळाची निवडून त्या संदर्भात काम सुरू झालेले आहे। जेवढं प्रथम राजे रघुजी महाराज विस्तार केला आणि त्या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्या सर्वेच एक लवकरच राजे जयसिंग भोसलेच्या अध्यक्षतेमध्ये एक आम्ही टीम बनवली आहे, ती लवकरच याच्यावर मी काम करत आहे। माझ्या कार्यासाठी विशेष बाब आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले प्रथम, श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले द्वितीय उर्फ आप्पासाहेब या दोन्ही मुधोजी महाराजांची कादंबरी व तिसरे मुधोजी राजे म्हणजे माझ्या कार्यकाळात प्रकाशित होत आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। तसेच दुसऱ्या मुधोजी महाराजांच्या कार्यकाळात गेलेली तलवार तिसऱ्या मुधोजींच्या म्हणजे माझ्या कार्यकाळात काही प्रयत्नांनी परत आली हे बी माझ्यासाठी एक फार महत्वपूर्ण बाब आहे। हे ऐतिहासिक या वर्षीच संघाला 100 वर्ष पूर्ण होणं, 6 पुस्तकांचं विमोचन होणं, नागपूरकर भोसलेंची तलवार येणं हा एक फार मोठा योग आहे आणि सोबत संतांचा आशीर्वाद असणं हा एक आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे। मी जास्ती वेळ घेणार नाही पण मी फार आभारी आहे आदरणीय संघाचं भोसलेंचं अतूट नातं, मठाचं भोसलेंचं अतूट नातं आणि या नात्याला लक्षात घेऊन पहिला मी म्हणतो दसरा मेळाव्यानंतर पहिला हा सार्वजनिक कार्यक्रमाच्या मंचावर हे दोघं जण आज या ठिकाणी या घराण्याच्या प्रेमापोटी लाभलेले आहेत। माझ्या आदराचा आपण मान केला त्याबद्दल भोसले राजपरिवारातर्फे आम्ही आपले खूप खूप आभार आहे आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला मी विराम देतो।